ज्याप्रमाणे आई वडिलांचे काम आहे की आपल्यावर संस्कार टाकणे, त्याप्रमाणे आपले सुद्धा काम आहे की त्या संस्कारांना जपणे. मग कन्या कशी असायला पाहिजे, पुत्र कसे असायला पाहिजे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा, कन्या ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, इथे गुंडा म्हणजे तो गुंडा नाही महाराज, इथे गुंडा म्हणजे ज्याचं गावागावामध्ये चांगलं नाव आहे. जसे आमचे शिवाजी महाराज होते, त्यांचं गावागावामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात चांगलं नाव आहे महाराज अजूनही. आणि कन्या कशी असायला पाहिजे, कन्या ही मीराबाई सारखी असायला पाहिजे, जनाबाई सारखी असायला पाहिजे, मुक्ताबाई सारखी असायला पाहिजे महाराज. धन्य आमच्या मीराबाई की ज्या भगवंताच्या दिवाण्या झाल्या होत्या. धन्य आमच्या मुक्ताबाई की ज्यांनी 3 भावंडांना सांभाळलं होतं महाराज. आजकाल कोणत्याच मुलीला असं वाटत नाही की मी मीराबाई झाली पाहिजे, जनाबाई झाली पाहिजे, मुक्ताबाई झाली पाहिजे. मीराबाई होणं दूरची गोष्ट, मुक्ताबाई होणं दूरची गोष्ट, पण त्यांचे विचारही कोणाला घ्या वाटत नाही महाराज. बरं तेही जाऊ द्या, कोणाला असं वाटते का मी कीर्तनकार झाली पाहिजे, भागवतकार झाली पाहिजे? वाटत असेल तर हात वर करा बरं. तुमच्या नंतर आहे. कोणाला वाटते का? कोणालाच वाटत नाही महाराज. तिच्यासाठी टाळ्या उद्या. किती सुंदर. कोणालाही असं वाटत नाही, फक्त तिला असं वाटलं की मी कीर्तनकार झाली पाहिजे भावना. तर मी कीर्तनकार आहे म्हणून सगळ्यांना म्हणत नाही कीर्तनकार व्हा, पण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात पुढे जायचंय. आजकाल मुली कशाचं दिवाण होते हो? आमच्या मीराबाई भगवंताच्या दिवाण्या झाल्या होत्या आणि आजकालच्या मुली कशाचं दिवाण होतात? अरे झंडा नल काळजा मंदी अनाभाडाला आटल सैराट झाला. काय म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपल्याला भगवंताचं दिवाण व्हायचंय, भगवंताची भक्ती करायची. आमच्या मीराबाई भगवंताच्या दिवाण्या झाल्या होत्या आणि आजच्या मुली ह्या कशाचं दिवाण होते? मला काळ एवढा वाईट आलेला आहे की तुम्हाला माहित असेल, सगळे इंस्टाग्रामवर आहे, सगळे फेसबुकवर आहे, सोशल मीडियावर सगळे जण आहात बरोबर. आता 31 डिसेंबरला प्रत्येकीकडे एकच व्हिडिओ व्हायरल झाला होता. कुठला व्हिडिओ होता? की मुली बाहेर शिक्षणाला गेल्या असताना मुलींनी नशा केली महाराज, दारू पेल्या, सिगरेट ओढल्या. अरे तुमचे आई वडील तुम्हाला भरोसा करून तुम्हाला शिक्षणासाठी पाठवतात. अरे ते सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिलाय. पहिले मुलींना अधिकार कशाचा होता? चूल आणि मूल, बस एवढाच अधिकार होता. आणि त्यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून चांगलं शिकायचं महाराज. किती वाईट गोष्टी कानावर येतात. कोणाचे 36 तुकडे गेले, कोणाला कुकर मध्ये शिजवलं, कोणाला फ्रीज मध्ये टाकलं महाराज. काय वाईट परिस्थिती आहे मुलींची. आणि आता खरंच मीराबाई, जनाबाई यांच्या विचारांची गरज आहे. संस्कार चांगले असण्याची गरज आहे. आपली संस्कृती जपण्याची गरज आहे महाराज. अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. एवढ्यात तर एक बातमी एवढी चालू आहे की बाहेरच्या देशातल्या, आपल्या देशातल्या म्हणजे कुठल्याही देशातल्या बघा, मुली चोरी करत आहे
आणि चोरी करून मुली म्हणजे मुलींना भाजत आहे, मुलींना खात आहे महाराज. हे आता मला तुम्हाला नाही माहित की तुम्हाला ही गोष्ट माहित असेल की नाही, पण सोशल मीडियावर ही गोष्ट चालू आहे महाराज. वाईट परिस्थिती झालेली आहे. मुलगी जर बाहेर जात असेल ना तर आपल्याला विचार पडतो की हिला बाहेर जाऊ द्यायचं की नाही. 5 वर्षाची मुलगी महाराज, तिच्यावर अत्याचार होतात. आपण आपल्या मुलींना जपलं पाहिजे आणि मुलींनी सुद्धा स्वतःला जपलं पाहिजे महाराज. आपला संस्कार काय, आपली संस्कृती काय आहे की हातामध्ये बांगड्या असल्या पाहिजे, कपड्याला टिळा असला पाहिजे आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे आणि अंगभर कपडे असले पाहिजे महाराज. जी मुलगी अशी राहत असेल ना तिच्यावर कुठलेही संकट येत नाही, कोणीही वाईट नजरेनं बघत नाही महाराज, कारण तिच्या गळ्यात ही तुळशीची माळ असते. आणि आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार आपण आहोत, आपण मुली जबाबदार आहोत. आणि असं बनवून राहायचं महाराज की जशी झाशीची राणी, तुमच्या जवळ कोणी यायला सुद्धा भिलं पाहिजे, एवढं कडक बनून राहायचं. आणि आपल्याला भगवंताचं दिवाणं व्हायचंय. आमच्या मीराबाई भगवंताच्या दिवाण्या झाल्या होत्या. गावागावामध्ये भगवंताच्या नामामध्ये नाचायच्या महाराज. त्यांना पागल म्हटलं जात होतं, पण त्या पागल होत्या का? नाही. त्या भगवंताच्या नामामध्ये देह भान हरपून नाचायचे. कि पाओ में कंगन हाथों में बैजन, पाओ में नाक में बगड़ियां लगाने चली, नाक में बगड़ियां लगाने चली, नाक में बगड़ियां लगाने चली हो, नाक में बगड़ियां लगाने चली रे मैं तो दीवानी बनी, श्याम पिया के बनी रे मैं तो दीवानी बनी, श्याम पिया के बनी रे मैं तो दीवानी बनी, ओ दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी रे श्याम पिया के बनी, मैं तो दीवानी बनी रे श्याम पिया के बनी, दीवानी बनी रे श्याम पिया के बनी. किती सुंदर आमच्या मीराबाई भगवंताच्या नामामध्ये नाचायच्या महाराज. आता काही काही महिला मंडळींनी म्हटलं असं, मी नाचली ना तर काय म्हटलं असं, माय कशी नाचते हो. पण नाही महाराज, जे सुख इथे आहे ते कुठंच नाही. जे सुख भगवंताच्या नामामध्ये नाचायचं आहे ना ते डीजे मध्ये सुद्धा मिळत नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. आता त्या डीजे मध्ये नाचून अर्ची बनण्यापेक्षा भगवंताच्या नामामध्ये नाचून मीराबाई बना, खरंच सुख मिळते. आता ज्यांना ज्यांना खरंच भगवंताच्या नामाचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी उठून माझ्यासोबत भगवंताच्या नामाचा आनंद घ्यायचा. आता हसायचं काय आहे महाराज इथं? आता मी म्हणजे बाहेर कीर्तनाला गेली कुठं गावामध्ये, तिथल्या महिला मंडळी खरंच भगवंताच्या नामात नाचतात महाराज, आनंद घेतात. आणि भगवंताच्या नामामध्ये लाजायची काय सर, फक्त एवढं समजायचं की आपला भगवंत आहे आणि आपण आहो महाराज, याशिवाय कोणीही नाही इथे. म्हणून ज्यांची इच्छा असेल, ज्यांना खरंच भगवंताच्या नामाचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी उठून माझ्यासोबत भगवंताच्या नामाचा आनंद घ्यायचा. नाचू नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी.
बरं तुम्हाला आनंद वाटला ना? मग सुख आहे ना महाराज, भगवंताच्या नावामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा कुठेच नाही. आता सुंदर मीराबाई भगवंताच्या नामात नाचायच्या महाराज, आणि किती सुंदर संस्कार आमच्या मीराबाईचे होते. आणि संकट कोणावर नाही येतो, संकट एक आमच्या मीराबाईवर सुद्धा आलं होतं. कुठलं संकट आलं होतं? मीराबाईवर एका भांडे घासणाऱ्या बाईच्या मुलाचं प्रेम जडलं होतं बघा. आता तो मुलगा काही खातही नव्हता, काही पितही नव्हता, कोणाशी काही बोलतही नव्हता. तर त्याच्या आईने विचार केला